खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मानवी शरीरातील हाडे या संबंधित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 म्हणजेच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? यामध्ये ए आणि बी असे ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये विधान ए आहे मानवी शरीरातील एकूण 208 हाडे आहेत. बी विधान आहे मणके आणि चेहऱ्यांचे हाडे हे अनियमित हाडांची उदाहरणे आहेत. आता या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? पर्यायी उत्तर दिलेले आहेत ए आणि बी, फक्त ए आणि दोघांपैकी एकही नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? मानवी शरीरामध्ये एकूण 208 हाडे नाहीत तर एकूण 206 हाडे पाहायला मिळतात. म्हणजे प्रौढ माणसामध्ये. नवजात बालकामध्ये मात्र जन्माच्या वेळी शरीरात सुमारे 270 ते 300 हाडे असतात. जशी जशी वाढ होते तशी यातील काही हाडे जे होतात ते एकमेकांशी जोडले जातात. त्याला फ्युजन असं म्हणतात किंवा फ्यूज असे म्हणतात. शेवटी 206 हाडे उरतात म्हणून 208 नाही. म्हणून ए स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. मग ए चुकीचं आहे तर बी कसं आहे? बी मात्र बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 फक्त बी बरोबर हे याचं योग्य उत्तर आहे. या व्यतिरिक्त हाडांबद्दल आपण अधिक माहिती घेतली तर मानवी सांगाडा 2 भागामध्ये विभागला जातो. अक्षीय सांगाडा ऍक्झियल स्केलेटॉन, त्याच्यामध्ये 80 हाडं आपल्याला पाहायला मिळतात. प्रामुख्याने यामध्ये समावेश होतो स्कल, कवटी आहे, कान आहे. कवटीमध्ये 22 हाडे येतात. त्यामध्ये चेहरा, डोक्याचा हाडांचा समावेश होतो. कान आहे त्यामध्ये 6 हाडे, प्रत्येक कानामध्ये 3 हाडे. शरीरातील सर्वात लहान हाड जे आहे ते कुठे पाहायला मिळते? कानामध्ये. आणि ते कोणतं आहे हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर कंठिका अस्थी असतात. गळ्यामध्ये एक हाड आहे गळ्यातलं. त्याच्यानंतर पाठीचा कणा, त्याच्यामध्ये 26 हाडं असतात. लहान मुलांमध्ये मात्र ती 33 असतात. छातीचा पिंजरा आहे, तिथे एकूण 25 हाडे पाहायला मिळतात. हा झाला अक्षीय सांगाडा ऍक्झियल स्केलेटॉन. आता तसंच उपांग सांगाडा असतो, अपेंडिक्युलर स्केलेटॉन म्हणतात. यामध्ये एकूण 126 हाडं पाहायला मिळतात. हात आहे, हातामध्ये 60 हाडे, प्रत्येकी हातामध्ये 30. पाय आहे, पायामध्ये 60 हाडे, प्रत्येकी पायात 30. खांद्याची हाडे आहेत एकूण 4 आणि कमरेची हाडे एकूण 2. अशा पद्धतीने मानवी शरीरामध्ये आपल्या हाडांची विभागणी झालेली दिसते. आता यामध्ये आलेले प्रत्येक प्रश्न आतापर्यंतचा कव्हर झालेला आहे. बाकी चित्रामध्ये तुम्ही बघू शकता. यामध्ये ही इंग्लिश नावं इथे दिलेले आहेत, त्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. एकंदरीत सर्व डेटा आपण इथे इन्क्लूड केलेला आहे. अशाच प्रकारे पूर्ण आपली सिरीज असते. दररोज संध्याकाळी 7 वाजता तुम्ही पाहू शकता. याआधी आयोगाने विचारलेला प्रत्येक प्रश्न आपण कव्हर करत आहोत. अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. याशिवाय आपलं टेलिग्राम आहे. नोट्स, पीडीएफ, जाहिरातींच्या नोटिफिकेशनसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे आपलं टेलिग्राम आहे, त्याला जॉईन करू शकता. धन्यवाद.